आत्ताच गावावरून आलो आणि आपली कोकण सिरीज चालूच आहे तेवढ्यातच मित्राने विचारलं, राईडला येणार आहेस का? मग काय, आपली एक्सपल्स काढली आणि निघालो पुन्हा एकदा एका नवीन राईडसाठी. यावेळी पण आपण कोकणपट्टा म्हणजे अलिबागमधील एका प्रसिद्ध ठिकाणी जायचं ठरवलं आणि आमची राईड सुरू झाली ती रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या दिशेने. सकाळी बघा सूर्य कसा भारी आलाय आणि आता सकाळचे 7 वाजलेत. झाडांच्या आड गेलाय सूर्य. हे बघा थोडा थोडा दिसत असेल तुम्हाला. तर आज आपण निघालो आहे एका भन्नाट राईडसाठी. आजची राईड आहे ती खूप खास होणार आहे. आपल्यासोबत आज अजून 2 जण आहेत आणि त्यांना आपण भेटण्यासाठी आता चाललेलो आहोत पळसपे फाट्याला. हे बघा हिमालयन, जवळजवळ 10-12 हिमालयन आत्ताच्या आत्ता माझ्या बाजूने गेल्या. हे बघा सगळ्या ज्या समोर दिसत आहेत त्या सगळ्या हिमालयन आहेत आणि आज संडे असल्यामुळे आज संडे राईड जबरदस्त राईड होते. आज वीकेंड आहे सो फुल्ली धमाल, फुल्ली एन्जॉय आणि एकदम कडक प्रवास होईल आजचा. सो मित्रांनो, आपण फायनली पळसपे फाट्याला पोचलेलो आहोत. पळसपे मुंबई गोवा हायवे. सो आपले एक माणूस भेटलेले आहेत, दुसरं आलाय तो तिकडे थांबलाय. तो काय समोर आहे. हा हो. बाकी मजेत ना? मजेत ना? डायरेक्ट जायचं तर डायरेक्ट जाऊ, थांबायचं तर थांबू, असं काय नाही. डायरेक्ट जाऊया ना? चालेल. चल, पेन क्रॉस करून थांबायचं ना? चलो. छोटासा आहे पण कर्नाळ्याचा घाट जबरदस्त आहे. अपघाती प्रवण क्षेत्र, वाहने सावकाश हाका. इथे डाव्या साईडला कर्नाळा आहे बघा, कर्नाळा किल्ला. वर सुरका दिसतोय मस्त. सध्या बॅरिगेडर्स आणि झाडं असल्यामुळे तो एवढा दिसेल की नाही माहीत नाही कॅमेरामधून, पण इथून आपल्या डोळ्यांनी दिसतोय व्हिज्युअल. हायवे बघा किती प्रशस्त आणि मस्त आहे आणि माकडं रस्त्यावर येत राहतात. इथून आहे जो एंट्री पॉईंट आहे. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी हा किल्ला चालू असतो, पण त्याची जी एंट्री आहे ही 7 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंतच चालू असते, कारण की दुपारनंतर इथे कोणाला जास्त प्रवेश नसतो. आणि इथली एक चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही जर प्लास्टिक बॉटल नेलीत तुमच्यासोबत तर त्याचं आधी डिपॉझिट द्यावं लागतं. वॉटेवर काय असेल ते 50 रुपये किंवा 20 रुपये काय पर बॉटल प्लास्टिकची, पर बॉटल. आणि जी जर तुमची बॉटल जर रिटर्न आली नाही, त्यांना रिटर्न दाखवली नाही येताना, प्लास्टिकची बॉटल असेल किंवा काही रॅपर असतील, तुम्ही खायला नेलेले काही गोष्टी असतील, त्या जर रिटर्न आलं नाही तर तुमचा जो डिपॉझिट आहे तो तुम्हाला परत दिला जात नाही. तर मित्रांनो, मुंबई गोवा हायवेचा पहिला टोल पण सध्या दुरावस्थेत अजून चालू नाही आहे. तर आपण आहोत खारपाड्यामध्ये. खारपाडा पोचलो आणि मुंबई गोवा हायवेबद्दल काय बोलायचं. गेली 15-20 वर्ष झाली, काम अजून रखडलेलं आहे. अजून पूर्णपणे हा रस्ता चालू झालेला नाही.
रस्ता चालू झाला आहे, पण रस्त्याचं काम कंप्लीट झालेलं नाही आहे. रस्त्याचं काम जे आहे हे अर्धवटच आहे. त्यामुळे मी लास्ट टाईम गावाला गेलो होतो, पण पुणे बेंगलोर हायवेने गेलो. थोडंसं इथे बाजूला थांबतो आम्ही, थोडं थांबूया आपण. हां, सुमारे 20 मिनिटाचा प्रवास करून आम्ही खारपाड्याच्या पुलावर थांबलो. काय नजारा होता! आहाहा! सकाळच्या गुलाबी थंडीत जसा ड्रोन उडवला, इथला नजारा अगदी डोळ्यांचे पापणे न मिटवणारा होता. सूर्याची पडलेली सोनेरी किरणे आणि धुक्यांनी दडलेले डोंगर अगदी चित्र रंगवल्यासारखेच दिसत होते. मुंबई गोवा महामार्गावरील हा पूल तसा लांबच आहे. आजूबाजूला सुंदर असे नजारे आणि गाववस्ती पाहायला मिळते. नदीचं पाणी तर एकदम निळक्षार आहे. कर्नाळा किल्ल्याचा सुळका तर जणू धुक्यांची चादर ओढल्यासारखाच धुक्यांमध्ये लपत होता आणि हा नजारा मनाला भुरळ पाडणारा होता. पुलावरून गाड्या भरधाव धावत होत्या आणि काही वेळ ड्रोनचे फुटेज घेतल्यानंतर आम्ही पुढील प्रवासाला निघालो. गोवा, अलिबाग आणि पुणेला जायचं असेल तर लेफ्ट, गोवा आणि अलिबाग सरळ. तर मित्रांनो, आता आपण पेणच्या आसपास पोचलेलो आहोत. आणि असं वाटतंय की आपण आता गावालाच चाललेलो आहोत. तीच फिलिंग येते गावाला जाण्याची. लास्ट टाइम आपण गेलो होतो गावाला. ऑलमोस्ट आपण पेणमध्ये पोहोचलोय मित्रांनो. ही पेणची नदी, त्याला फॉलो करायचं आहे आपल्याला, कारण की तो पुढे थांबलाय आणि मी मागे आहे. कधी कधी मी पुढे जातो, तो मागे थांबतो. पण आजची राईड जो आहे तो मोस्ट ऑफ तोच पुढे जाणार आहे. आपल्याला त्याला फॉलो करायचं आहे. तर आय थिंक पेण सिटी आलेली आहे. वाव ब्रो, सँडोवरती राईड करतोय. नाईस. तर इकडे डाव्या साईडला पेण सिटी आणि हे पेणचं रेल्वे स्टेशन उजव्या साईडला. JSW डोल्बी. JSWचा भला मोठा प्लांट आहे, भरपूर मोठा प्लांट. अख्खं पूर्ण गाव राहील एवढा प्लांट आहे तो. आणि ही आहे प्रथम दर्शनी आपल्याला भेटलेला समुद्र किनारा, समुद्र खाडी. या साईडला बघा आणि या साईडला पण बघा, मस्त बोट आहेत आतमध्ये. तर किती भारी दिसतं व्ह्यू, एक नंबर व्ह्यू आहे. सो थोडा रस्ता खराब आहे इथे एवढ्या एरियामध्ये. आणि हा दरवेळी रस्ता केला तरी हा रस्ता असाच होतो. आपण आता पोयनाडमध्ये पोचलोय. आता वाजले 8:45. एक मस्त छान असं हॉटेल बघू आणि थांबू. पोयनाडमध्ये पोचलोय. जवळजवळ मला 1 वर्ष झालं अलिबागला येऊन. 1 वर्षापूर्वी. आता मध्ये काय आलोच नाही, त्यामुळे इथं सगळं थोडं थोडं असं नवीन वाटलं असं वाटतंय मला. इथेच बघू कुठेतरी. हे बघा पोयनाड. तर ही आहे संकल्पची बाईक, जी आहे हिरो एक्सपल्स.
आणि ही आहे माझी बाई धीरज. ही तर माझी तर तुम्हाला माहितीच असेल, पण आपल्यासोबत संकल्प ॲड झाला आहे. तर संकल्पाची ही एक्सपल्स आहे, प्रो एडिशन, रॅली एडिशन. तर आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये ॲड झालेले मेंबर आहेत संकल्प सावंत आणि निनाद द एक्सप्लोरर, आणि यांचं आहे संकल्प सावंत ब्लॉग म्हणून. आणि स्पेशलिटी काय माहिती आहे का, हे आपल्या इकडचेच आहेत, कणकवलीचे, कोकणातलेच आहेत. तो मी पण कोकणातला, ही पण कोकणातले, आणि हे पण कोकणातलेच आहेत. रायगड म्हणजे आपलं कोकणच येतं. आज आम्ही तिघं पण निघालो आहे एका भन्नाट राईडसाठी म्हणू शकता, किंवा प्रेक्षणीय स्थळ पण म्हणू शकता. तर आत्तापर्यंत आमची जर्नी खूप छान होती. यानंतरचा प्रवास आपण वडापाव खाल्ल्यानंतर करणार आहोत. आणि आपण मे बी मोस्ट ऑफ मला असं वाटतं की आपण मेन स्पॉटला भेटलेलं बरं आधीमध्ये, कारण इथून सगळा जो रस्ता आहे तो तुम्हाला लोकांना माहितीच आहे. सो आता आपण भेटू डायरेक्ट मेन स्पॉटला, आणि ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. चला आता आपण करून घेऊ हा मस्त गरमागरम वडापाव. चलो. सो आपला नाश्ता करून झालेला आहे आणि आपण आता पुढच्या प्रवासाला निघूया. संकल्प रेडी होतोय, आपण रेडी झालेलो आहोत. पाठीमागे आपला पिलियन रेडी आहे. ओके, चला. कोयनाड पोलीस स्टेशन चौकी आहे समोर. तर रायगड इथून 94 किलोमीटर आहे, रायगड किल्ला. तर चौकीच्या पुढून आपण राईड घेऊ, इथून थोडा राईड घेऊ. सेकंडवाला आला. सो इथूनच आपण कणकेश्वरला जाऊया. चलो. पाईपलाईन, तर याच्याच बाजूने आपल्याला जायचं आहे, पाईपलाईनच्या बाजूने. तुम्ही जर येत असाल तर हा फाईन रूट आहे. कोयनाड पोलीस स्टेशन चौकी जी आहे हायवेची, रस्त्याची, तर त्याच्या बाजूने सेकंडवाला राईट घ्यायचा आहे. पहिला राईट नाही, सेकंडवाला राईट, आणि तुम्ही कणकेश्वरच्या दिशेने जाता. जसं जसं कणकेश्वर येत आहे तसं तसं डोंगर बघा किती दिसत आहेत. डोंगर दिसायला चालू झालेत जसं आपण कणकेश्वरच्या जवळ चाललो आहे. फायनली कणकेश्वरला पोचलो आपण. कणकेश्वर मापगाव. हा थोडा ऑफ रोड आहे, तो वरती डोंगरावरती दिसतंय. आणि आय थिंक इथे जत्रा लागणार आहे असं वाटतंय. दुकानं दिसत आहेत की जत्रा झालेली दिसत आहे. फायनली बऱ्याच वेळानंतर आपण इथे पोचलो. तासभर गोल 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 फिरून. हीच रेल्वे पटरी तिकडे दिसली होती. आय थिंक त्याच रेल्वे पटरीवरनं आपण यायला पाहिजे होतं. हां, फायनली आपल्या समोर आहे कणकेश्वरचा डोंगर. कणकेश्वरला आपण पोचलेलो आहोत. आणि आज बरीच गर्दी दिसते. आज रविवार आहे. सो गाड्या बघू कुठे पार्क करायला भेटतात आपल्याला. पार्किंग हो भाई. हा आहे ना, जागा आहे. सावली आहे, नंतर येईल, आत्ता नाही येणार, थोड्या वेळाने येईल. झाडाच्या खाली
थोड्या वेळाने तिथे ऊन येईल जिथे सावली आहे. आता सूर्य असं सरकेल ना मग तिथे इथे सावली येईल. उलटी लाव बाईक तर फायनली बऱ्याच वेळानंतर फिरून झाल्यानंतर आम्ही इथे पोचलेलो आहोत. काय हा घे मागे घे. बस 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 बस. तर आपण फायनली कणकेश्वरला पोचलो आहे. आत्ता वाजलेत 11 वाजता आपण कणकेश्वरला पोचलो आहे. आणि इथे येईपर्यंत बरीच गडबड झाली, धावपळ झाली. थोडासा रस्ता चुकलो गुगल मॅपमुळे. थोडासा रस्ता आमचा वेगळीकडे भरकटला, पण आम्ही तो कवर केला आणि इथपर्यंत आत्ता पोचलो आहे. तर आजची राईड जी होती ती खूप भारी होती. आम्ही 3 लोक आहोत, ते तुम्हाला कळलंच असेल. तर आत्ता रिसेंटली मी कणकेश्वरच्या पार्किंगमध्ये आहे. तर पार्किंग दाखवतो तुम्हाला. ही माझ्या मागे पार्किंग दिसते तुम्हाला. ही आहे पार्किंग. 2 व्हीलरसाठी 4 व्हीलरसाठी पार्किंग आहे इथे दिसते. थोडंसं चालल्यानंतर दमछक झाले म्हणून लिंबू सरबत प्यायला थांबलो आहे. काकीनं सांगितलं 3 लिंबू सरबत बनवायला. संकल्पची अवस्था बघा काय झाले. जस्ट एक 15 मिनटं पण नसतील झाले आणि इकडे एक्सप्लोरर टोटली एक्सप्लोरेशनच्या बाहेर गेलेत. मजबूत मजबूत. तर काकूंनी मस्त असा लिंबू सरबत बनवून दिलाय. त्यात बघा सब्जा टाकलेला आहे. तर सब्जा काय करतो, डिहायड्रेशन होण्यापासून वाचवतो आपल्याला. आणि सब्जाने जी आहे ती बॉडी पूर्ण थंड राहते. विथ त्याच्यामध्ये लिंबू असल्यामुळे आपल्याला डिहायड्रेशन होणार नाही. आणि ऊन बघा बाहेर पाठीमागे किती दिसतंय, त्याने बॉडी आपली मेंटेन राहील. मीटिंगला वगैरे जाताना आय कार्ड असतं ना कसा आहे लिंबू सरबत? बरं वाटलं पिऊन. जास्त आमच्याकडे लिंबू सरबतला गिऱ्हाईक असतं. लिंबू सरबतच चांगलं होतं. माकडाचा फोटो काढताना मस्त बसलाय शांत. त्याला बसू द्या. इकडे पण आहे माकडं पण आहेत इथे. आता थोडा वेळ चालल्यानंतर थोडीशी सावली आली आपल्याला. थोडं बरं वाटतंय सावलीत आल्यावर. आता जो मेन पॅच होता स्ट्रगलचा, जो पूर्ण असा इन्क्लाइंड होता तो संपला आहे. आणि आता अशा पायऱ्या चालू झाल्या. थोडं लांबच लांब पायऱ्या चालू झाल्यात. सो आता चालताना थोडं बरं वाटतं आहे. चला पुढे चालत जाऊ आपण. जवळजवळ 700-750 पायऱ्या चढल्यानंतर आम्ही शेवटी कणकेश्वर मंदिरजवळ येऊन पोचलो. सुरुवातीलाच ब्रह्मकुंड आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर मंदिराच्या जवळ येताच एक पुष्करणी कुंड दिसते. ते पूर्ण गोलाकार आकाराचे आहे आणि त्याच्याच बाजूला मुख्य मंदिर म्हणजेच कणकेश्वराचे मंदिर आहे. तर मंडळी, मी आत्ता तुम्हाला या मंदिराचे काही एरियल शूट दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या मंदिराचा पूर्ण व्हिडिओ मी याआधी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो व्हिडिओ लिंकद्वारे क्लिक करून बघू शकता. चला आत्ता आपण या व्हिडिओमध्ये ड्रोन शॉट पाहूया.
तर मंडळी, आत्तापर्यंत आपण पूर्ण मंदिर बघितलं. मंदिर कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आत्ता आम्ही परतीच्या मार्गाने निघालो आहे. ही व्हिडिओ कशी वाटली हे पण मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि UK राईड्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन व्लॉगमध्ये, एका नवीन मोटो व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी उमेश कदम रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय बाय. धन्यवाद.